श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण व्हाव्यात ही स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक खूप प्रभावशाली असा एक उपाय सांगणार आहे। तुम्हा सगळ्यांना शक्य असेल तर नक्की करा। बघा, आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला सगळ्यांनाच वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी समस्या येत राहतात आणि त्यावर आपल्याला मार्ग जर मिळत नसेल, जर कोणी मार्गदर्शक गुरु मिळत नसेल, खूप उपाय करूनही समस्या सुटत नसेल, तर एकदा श्री गुरुचरित्र ग्रंथ पारायण करून पहा, खूप छान अनुभव येईल। दत्त महाराज आपल्याला आपण असलेल्या संकटातून मार्ग दाखवतील, योग्य खरा मार्गदर्शक गुरुची भेट करून देतील। आपण आपल्या मूळ कुलदेवी कुलदैवत यांना विसरलो, त्यांचा आशीर्वाद नाही मिळत, कुलदेवी कोपली आहे, पितृदोष त्रास होतोय, अनेक प्रकारचे शारीरिक मानसिक त्रास होतोय, वास्तुदोष भूमिदोष वाईट शक्ती त्रास देत आहे, आपली काहीच चूक नसताना प्रारब्धवश काही त्रास होतोय, आपल्याला काहीच कळत नाहीये, सारखं अपयश येतंय। अशा वेळी आपण भोंदू लोकांचा आधार घेऊन आपली फसवणूक करून घेतोय। वाईट शूद्र तंत्रविद्येकडे न वळता घरात श्री गुरुचरित्र पारायण करा आणि श्री स्वामी समर्थ कृपेचा अनुभव घ्या। अनेक उपाय करून सुद्धा पितृदोषाची प्रखरता कमी होत नाही। अनेक उपासना केली असेल तरी पण पितृदोष प्रखरता कमी होत नाही। आध्यात्मिक प्रगती खुंटते, संसारात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, गंभीर समस्या निर्माण होतात, जीव आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतो। अशा वेळेस श्री दत्तगुरूंना शरण जाऊन श्री गुरुचरित्राचे पारायण करा। तर या पारायणाची फलप्राप्ती काय आहे, तर पितर त्रासापासून मुक्ती, मुंजा त्रासापासून मुक्ती, अघोरी शक्ती निवारण, कुलदेवतेचा कोप निवारण, कनिष्ठ देवता त्रास निवारण, देवता कोप निवारण, संतती समस्या निवारण, मानसिक शारीरिक समस्या निवारण, असाध्य आजार निवारण, पती पत्नी समस्या निवारण, घटस्फोट टळतात, पितृदोषापासून होणारे सर्व त्रास निवारण होतात। तरी आपण येणाऱ्या 26 तारखेला दत्त जयंती आहे, तरी 20 डिसेंबर तारखेला दत्त जयंती सप्ताह चालू होतो आहे, तरी आपण श्री गुरुचरित्र पारायण श्री स्वामी समर्थ केंद्रात करू शकता आणि ग्रंथ नसेल तर जवळ असलेल्या श्री स्वामी समर्थ केंद्रातून श्री गुरुचरित्र हा ग्रंथ घ्या। जर केंद्रामध्ये शक्य नसेल तर तुम्ही घरामध्ये पारायण करू शकता। तर श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायातील फलश्रुती काय आहे ते मी सांगणार आहे। बघा, तर पहिला अध्याय आपण जर त्याचे पठण केले तर नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन होते। अध्याय दुसऱ्याचे पठण कालीबाधा व सर्व रोगबाधा नाहीशे होतात। अध्याय तिसरा गुरुकोपाने शमन होते, गुरुकोपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होते। अध्याय चौथा स्त्री छलनाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते। अध्याय पाचवा शारीरिक व्यंगे नष्ट होतात, ज्ञानाची प्राप्ती होते। अध्याय सहावा दैवी कोप दूर होतो व विद्याप्राप्ती होते। अध्याय सातवा पंचमहापापादी सर्व पातके नाहीशे होतात। अध्याय आठवा बुद्धिमांद्य नाहीशे होतात, विवाह कार्य सुलभ होते। अध्याय नववा सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात। अध्याय 10वा नवस फळाला येतात, चोरीचा आळ दूर होतो। अध्याय 11वा वाचा दोष तसेच वेड नाहीसे होते। अध्याय 12वा संकटे दैन्य दारिद्र्य याचे निवारण होते। अध्याय 13वा सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात। अध्याय 14वा प्राणघातक गंडांतरापासून संरक्षण लाभते। अध्याय 15वा तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते। अध्याय 16वा आदरणीयांची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो। अध्याय 17वा ज्ञान व गुरुकृपा याचा लाभ होतो। अध्याय 18वा संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीशे होते। अध्याय 19वा भाग्यवृद्धी होते, सद्गुरूचा लाभ होतो, त्रिस्थळी यात्रपुण्य लाभते। अध्याय 20वा गुरुस्मरण करुणी मनी पूजा करी जो गुरुचरणी तुझे पाप होईल धुनी, ब्रह्मसंबंध परिहल।
अध्याय 21 मृत्यूभयापासून मुक्तता होते. अध्याय 22 वांझपण दूर होते, बाळंतणीला चांगले दूध येते. अध्याय 23 पिशाच बाधा नष्ट होते, राजमान्यता प्राप्त होते. अध्याय 24 भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते. अध्याय 25 अपात्र लोकांचा संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात. अध्याय 26 शत्रू निष्प्रभ होऊन शरण होतात. अध्याय 27 गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते, विद्वानांचा छळ दोषाची निवृत्ती होते. अध्याय 28 वाईट कर्माचे दोष दूर होतात, सप्तप्त सापडतो. अध्याय 29 स्त्रीछल दोष वासना दोष दूर होऊन पावित्र्य लाभते. अध्याय 30 कुमारिकेना इच्छित पतीचा प्राप्ती होते, सौभाग्यवृद्धी होते. अध्याय 31 पतीवर येणारे विघ्ने टळतात. अध्याय 32 वैधव्याचे दुःख टळते अथवा सुसह्य होते. अध्याय 33 वचनभंग व व्यभिचार दोष दूर होऊन सद्गती लाभते. अध्याय 34 प्राणसंकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते. अध्याय 35 हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते, तुटलेले संबंध जुळतात. अध्याय 36 चुकीच्या समजुती जाऊन अंतःकरण शुद्ध होते. अध्याय 37 मूढ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्मप्राप्ती होते. अध्याय 38 निंदा करणारे शरण येतात, अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते. अध्याय 39 सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो. अध्याय 40 कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते. अध्याय 41 सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग मिळतो. अध्याय 42 विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश मिळते. अध्याय 43 गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते. अध्याय 44 मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो. अध्याय 45 कुष्ठरोग नाहीसा होतो, गुरुनिष्ठा सफल होते, बुद्धी वाढते. अध्याय 46 चिंतांची स्थिरता लाभते, ज्ञानाची प्राप्ती होते. अध्याय 47 पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते. अध्याय 48 गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्ती होते, विघ्ने टळतात. अध्याय 39 तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो, सर्व पापांचे समान होते. अध्याय 50 ग्रंथीरोग त्वचारोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते. अध्याय 51 सुख समृद्धी व अंती मोक्ष प्राप्ती होते. अध्याय 52 श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते. भक्ती मुक्ती परमार्थ जे जे वांछी मनी अर्थ, त्वरित होये साध्यत गुरुचरित्र एकता. तर अशा प्रकारे प्रत्येक गुरुचरित्रामध्ये 52 अध्याय आहेत, त्या प्रत्येक अध्यायाचे अशा प्रकारचे महत्त्व आहे. आणि गुरुचरित्राची पूजा व्रत कसे करायचे, संकल्प कसा करायचा ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. तर तुम्ही सगळ्यांनी नक्की गुरुचरित्र करण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुम्हाला शक्य नसेल तर मी तुम्हाला एक मंत्र गुरुचरित्र केल्यानंतर जे पुण्य मिळते तेच पुण्य त्या ओळीच्या गुरुचरित्रातील काही ओळी आहेत त्याच्या पठणाने मिळतात. तर ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देते, त्याचे तुम्ही पठण करा. आणि जर शक्य असेल तर गुरुचरित्राचे पारायण कराच तुम्ही. तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.